तुम्हाला पुन्हा एकदा आम्ही मैदानावरती खेळपट्टीकडे येण्याची विनंती करीत आहोत। अंबाळने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती अय्याच्या भावाने। चला पंचांना विनंती असेल, पंचांनी नक्कीच मैदानाचा ताबा सुद्धा घेतलेला आहे मित्रांनो। फरवरी रनिंग यूनिटी की टीम बिल्कुल मैदान पर अपनी गेंदबाजी और अच्छा क्षेत्ररक्षण का प्रदर्शन करने के लिए पहुंची है। तळोशी आणि ओमसाई नाते, तळोशी आणि ओमसाई नाते या दोन्ही संघाला विनंती असेल, आपण व्यासपीठासमोर या। आजच्या चौथ्या दिवसातील हा चौथा सामना असेल, अर्थात पहिल्या फेरीतील शेवटचा सामना। तलोशी नाते संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत, अजय बद्रिके। टेनिस क्रिकेटमध्ये बद्रिके भावांचा मोठा नक्कीच वाटा आहे मित्रांनो। रायगड प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये बंटी बद्रिके याने मालिकावीरचा पुरस्कार प्राप्त केला होता। 4 व्हीलर गाडी आणि महाडचे पराग बद्रिके सुद्धा आहेत, जे अगदी वयाच्या कमी अर्थात कमी वयात अर्थात 19 ते 20 वर्षामध्ये रायगड भूषण ची पदवी ज्याने प्राप्त केली मित्रांनो। एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। सी.डी. देशमुखांना सुद्धा पद्मश्री पद्मभूषणचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता मित्रांनो। या गावात जन्मलेली व्यक्ती सी.डी. देशमुख साहेब। तर बरेचसे इतिहास, महाड तालुक्याचा एक वेगळा इतिहास आहे, आपण सुरुवातीपासून बोलत आलो आहोत मित्रांनो, आणि त्याची नक्कीच आपणापर्यंत आम्ही जाणकारी सुद्धा पोहोचवत आहोत। त्याबद्दल नेहमीच आम्ही चर्चा सुद्धा केली या 4 दिवसामध्ये। परंतु सध्या या मॅचची चर्चा करूया, कारण या सामन्यामध्ये होणारा एक मोठा उलटफेर पाहायचा आहे लोकांना। तुमच्या भेटीसाठी नक्कीच एक चांगली लढत, अर्थात चौथ्या दिवशी मॉर्निंग युनिटी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ कोंडाळे। तलोशी संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, श्री गोंडाले। बॉलर नेम मिलिंद सर, यस दाखवतायत बोट। माझं नाव मिलिंद आहे आणि मला गोलंदाजीसाठी माझ्या कर्णधाराने एक मोठी जबाबदारी दिलेली आहे, ती मला नक्कीच पार पाडायची आहे आणि ती पार पाडण्यासाठी मी सज्ज सुद्धा आहे। चला लवकर सुरुवात करा विनंती असेल मिलिंद सरांना, कारण आधीच वेळ थोडासा फुकट गेलेला आहे, वाया गेलेला आहे, त्याची कुठेतरी आपल्याला भरपाई करून घ्यावी लागेल। पहिली एकेरी धाव येते, नक्कीच संघाचा खाता उघडलेला आहे। ऋषी आणि केदार अशी सलामीची जोडी मित्रांनो। ऋषी याने आपला स्वतःचा खाता सुद्धा उघडलेला आहे। प्रथम गोलंदाज मिलिंद सर, अक्कू टप्प्याचा चेंडू हवेत खेळला, इथे चांगला झेल आणि फलंदाजाचा खेळ संपतोय मित्रांनो या ठिकाणी। वाह, कमालचा कॅच।
पहिला हादरा या ठिकाणी मित्रांनो आपण पाहतोय गोंडाले संघेला बसलेला आहे. केदारच्या रूपेने केदारने एक षटक सुद्धा हाताळला होता. पहिलं षटक हाताळताना आपण केदारला पाहिलं होतं मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये एकूण त्यांनी 13 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट सुद्धा मिळवलं होतं. मिलिंद सर या ठिकाणी पहिल्या विकेटची नोंद करता. इथे फटका फसला. आडबा चेंडू खाली आणि इथे आडबाच्या हातातून चेंडू धरतीला दान. फलंदाज स्वराजला मिळतोय 1 जीवनदान आणि हा जीवनदान आडबाज कदाचित महागडा ठरू शकतो. कदाचित क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण नेहमीच बोलत असतो पकडो क्या जीतो मॅच, परंतु कौतुक करावं लागेल मित्रांनो. एकदा जोरदार मिलिंद सरांची गोलंदाजी आपल्याला आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. वाह, कमालची गोलंदाजी. हा इथे चांगला फटका, सुरेख फटका. चेंडू थेट जातोय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय. होते कारण एक झेल सुटला होता त्यांच्या गोलंदाजीवरती. आणि जेव्हा मी नेहमीच बोलतो की दुःखी मन अस्तव्यस्त होतो मित्रांनो. आणि एक चांगला एक खणखणीत चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळते सौराज ऋषीच्या बॅटमधून. एकूण धावसंख्या या चौकाराने होते 6. हा खराब चेंडू फुलटस पद्धतीचा पुन्हा हवेत उडवलाय चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषा पार. पुन्हा मिळतील खणखणीत चौकार. पाठोपाठ 2 चौकार आलेले आहेत आणि अशा 2 चौकारामुळे आता मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरकवले. फलंदाज ऋषी याने आपल्या वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 2 चौकारामुळे पोहोचते पहिल्या षटकाराच्या समाप्तीनंतर 2 अंकामध्ये. उर्वरित 18 चेंडू 24 धावांची गरज. 18 चेंडू चौकार आणि षटकाराची गरज आहे. 1-2 चौकार आले तर नक्कीच हा सामना अगदी एकतर्फी होईल, परंतु एवढा सहज हा सामना सोडणार सुद्धा नाही आहे मॉर्निंग युनिटीचा संघ सुद्धा मित्रांनो. कारण त्यांनी सुद्धा अभ्यास केलेला आणि दर दिवस ते सकाळी अभ्यास सुद्धा करत असतात. 1 धाव आरोग्यासाठी या अनुषंगाने नक्कीच ते मैदानावरती घाम घालत असतात, पसीना काढत असतात. तर कुठेतरी त्याचा लाभ मात्र नक्कीच होईल. अनुभव सुद्धा त्यांच्याकडे आहे. सर्व PWD मधले ऑफिसर सुद्धा आहेत. रमेश पाटील सर आणि बॉलिंग स्वतः करतायत. अर्थात ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे की माझ्या चेंडू हातात सोपवा तुम्ही. नक्कीच मी या फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. माझ्याकडे ती प्रतिभा आहे, क्षमता आहे, क्वालिटी आहे. आता मैदानावर खऱ्या अर्थाने पाहूया मित्रांनो या सामन्यात कशा प्रकारे घडामोड्या घडतील. श्रीसुद्धा या ठिकाणी आलेला आहे, तसेच विरोधी संघाच्या कर्णधारसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ओम साई नाते विपक्ष तळोशी असा सामना खेळला जातोय. तळोशी या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेलेला आहे. निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि वाईट बॉल. नक्कीच आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहत होतो कारण त्यांना जवळ तो चेंडू दिसला होता. आम्हाला जरी वाटत असला तरी नक्की कदाचित पायाला घासून सुद्धा चेंडू ब्रश करून सुद्धा जातो. तर अशा वेळी आम्ही नक्कीच पंचांच्या अंतिम निर्णयाची वाट पाहत असतो. या ठिकाणी आपण पाहतोय की पंचांनी आपले दोन्ही हात समांतर जमिनीवरून शरीरापासून लांब करून आम्हाला इशारा दिला आहे व्हाईट बॉलचा. 1 धावची धावसंख्येत आणखीन 1 धाव मिळेल. फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडू
ट्रॅव्हल होतोय. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. एक डिक्लेअर स्वरूपाने धावसंख्या पोहोचते 12 वर. पाठी कोण नाही. 22 धावांची गरज. कुणाल मांगडे काय इथं. गोंडाले संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 22 धावा 16 चेंडूमध्ये करून दाखवाव्या लागतील. 16 चेंडू सामना जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. रमेश सर सज्ज आहेत. अकुटप्प्याचा चेंडू, डाव्या वष्ट्यांचे वरून जाणारा चेंडू. पंच नक्कीच फेअर डिलिव्हरी घोषित करतायत. चांगला कमबॅक केला या ठिकाणी रमेश सरांनी. अनुभव आहे त्यांच्याकडे आणि आता पूर्ण अनुभवपणाला त्यांनी लावलेला आहे. कारण हा सामना आपल्याला या ठिकाणी जिंकायचा आहे आणि आलेल्या सर्व रसिकांची मनंसुद्धा आपल्याला जिंकायची आहे. या अनुषंगाने आपण पाहतोय प्रयत्न शर्तीचे ते करत आहेत. या पुढील चेंडू अरबाजच्या हातात. आहा, इथे मात्र अरबाज चूक करत नाहीये. फलंदाज नक्कीच या ठिकाणी चांगले 22 पाहिजे. 22 प्रयत्न सुरू आहेत. आता मात्र उर्वरित 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावांचीच गरज. अति तटीची लढत सुरू आहे मित्रांनो. बॅट्समन अजय नेहमी जिंकणारा असा अजय, ज्याच्या नावामध्येच विजय लपलेला आहे मित्रांनो. कधीही न हारणारा अजय. बॉलरला कोण गेलाय. रमेश सामोरं जातो. अजय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका, हवेत उडवलाय चेंडू आणि इथे मात्र चेंडू हुलकावणी देऊन डोक्यावर विकेटच्या निघतोय. च्या सोबत जोडले गेलेले सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचा सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. आणि या ठिकाणी जे मायबाप दर्दी रसिक सुद्धा या मैदानावरती या कडक उन्हामध्ये बसलेले आहे, त्या सर्व हौशी रसिकांचा सुद्धा आयोजकांच्या वतीने अर्थात आमच्या चषक 2023 मध्ये आपला स्वागत. हा इथे मात्र यष्ट्यावरती चेंडू नक्कीच यष्ट्यांचा वेध घेत होता, परंतु हाईट असल्या कारणाने कदाचित संदीपजी माने यांनी अपील फेटाळून लावले. इथे मात्र शेवटचा चेंडू निर्धाव काढलाय रमेश सरांनी. आता उर्वरित 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. सध्याच्या घडीला मित्रांनो क्रीडांगणात एक चांगला सामना सुरू आहे आणि नक्कीच या सामन्याचा मनमुरादपणे हौशी रसिक सुद्धा आनंद घेत आहेत. जीत के लिए 12 गेंदे और 18 रनों की जरूरत. गेंद और रनों के दरमियान का फासला जैसे जैसे गेंद दौड़ जाती है वैसे वैसे बढ़ता जा रहा है और अब ये मुकाबला एक बहुत ही रोमांचक स्थिति में पहुंचा है. बॉलर नेम ये बहुत खराब गेंद अजय की. अब योगा योग देखिए कि नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज भी अजय है और इस वक्त जो गेंदबाजी का भार जिसने अपने कांधे पर लिया है वो भी अजय है. 12 गेंदे 17 रन. हाँ, इस मरतबा अच्छी गेंद हवा में खेला, गेंद लहरा रही है और गेंद को हाथ से टॉस कर रहे.
हालांकि फर्स्ट अटेम्प्ट में मौका था, हाथ से उछाल रहे गेंद को। मिलिंद सर ने फिर भी इनकरेज किया है उनको, उस खिलाड़ी को। उसकी पीठ थपथपाई है क्योंकि रनिंग कैच था, कैच तक पहुंचे ज़रूर थे। अगर ये कैच होता तो इस मैच में एक नया यू टर्न निर्माण होता। हाँ, इस बार देखिए सफल होकर के खेलने का प्रयास था। अंपायर जी नाराज इस गेंद से, वाइट बॉल, अंपायर का इशारा। शैलेश शिंदे मारा था, मारा क्या? वाइट बॉल से रनों की संख्या आगे बढ़ती हुई 20 रन। 14 रनों की आवश्यकता, 11 गेंदे, 14 रन। फिर से खराब गेंद। इस तरह की वाइड गेंदों से बचना चाहिए। जितनी वाइड गेंदें जाएगी विरोधी टीम को उतनी ही मददगार साबित होगी और फिर उन्हें कोई ज़्यादा मेहनत की ज़रूरत नहीं पड़ेगी। अब मिडिल संत बिल्कुल कुछ न कुछ टिप्स देंगे, कान मंत्र दिया है। क्या आदेश दिया है ये देखना होगा दोस्तों अजय के लिए। लो फुल टच गेंद थी, यॉर्क कराने की कोशिश की थी, अच्छा क्षेत्ररक्षण मिलिंद सर का, बिल्कुल लेफ्ट हैंड में गेंद को रोका है। 1 रन ज़रूर मिला गोंडाले की टीम को। इस 1 रन के साथ अगर बात की जाए तो 22, स्कोर मूव्स ऑन टू 22। 12 रनों की ज़रूरत। अजय खराब स्ट्रोक खेला है मिलिंद सर गेंद के नीचे और मुझे नहीं लगता कि कैच छूटेगा, लेकिन दोस्तों सूरज की किरणें आंखों पर होने के कारण ये आसान सा कैच यहाँ पर ड्रॉप किया है। सूरज की छाया, सूरज की किरणें जिसको कहते हैं ना दोस्तों, काफ़ी दिक्कतें पेश करती है। 1 रन मजीद मिला, 23 रन। हाँ, इस बार अच्छी गेंद अजय की। अजय ने ये गेंद बहुत ही बढ़िया रखी थी। ज़मीन पर पड़ने के बाद देखिए ऑफ कटर, इन कटर होती हुई, क्योंकि अंदर की तरफ आई थी, बल्ले के बिल्कुल करीब से। अच्छी गेंद। अभी भी 9 गेंदे और 8 गेंदे और जीत के लिए 11 रनों की ज़रूरत। अजय इस मरतबा खराब गेंद, स्लॉट में गेंद को भेजा सीधे पार्किंग लॉट में। दावा मिळतील 6-6। जीत की मोहर